सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आज आपण प्रभाग क्रमांक 3 फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची निवडणूक सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहोत। आपल्याबरोबर तुमचं नाव काय दादा? माझं नाव सिद्धांत आहे, सिद्धांत भोसले। सिद्धांत दादा भोसले, ओके। तर काय वाटतं तुम्हाला, निवडणूक पहिल्यांदा होते नगर परिषदेची, कसं वाटतंय तुम्हाला? नाही म्हणजे खूप छान वाटतंय की आपले चांगले उमेदवार उभे राहिलेत। श्री जयश्रीताई कडाळे आणि राहुल पवार हे खूप चांगले उमेदवार आहे। ह्यांनी खूप कामं बी केली आहेत आणि राहुल पवारांच्या मातोश्रीने बी खूप कामे केली आहेत म्हणजे त्यांच्या काळात, आणि जयश्रीताईंचा बी खूप चांगला अनुभव आहे, त्यामुळे म्हणजे चांगलं वाटते आणि शक्यता आहे की तेच निवडून येतील। कुठल्या पक्षाची हवा आहे तुमच्या नगर परिषद? कुठला झेंडा फडकेल? सध्या तर म्हणजे असं वाटतंय की शिवसेनेचीच म्हणजे हवा आहे, धनुष्यबाणाची, आणि ही हवा झालीच पाहिजे म्हणजे कारण की ती विकासाची म्हणजे एक उदाहरण आहे म्हणजे। अच्छा, म्हणजे बापूंच्याकडे कुठेतरी जे आमदार आहेत ममताताई आहेत त्यांच्याकडे कुठेतरी एक विजन आहे। हो हो नक्कीच। पाणी पुरवठाही त्यांनी केला आहे इथं, म्हणजे जेवढं बी डेव्हलपमेंट आहे जसं की पाणी झालं, ड्रेनेज झालं किंवा नाही का डीपी झालं, आणि रोड सुद्धा त्यांच्यामुळेच म्हणजे झाले आहेत। अच्छा, मग त्यामुळे तुम्हाला वाटतं की राहुल पवार आणि जयश्री कडाळे निवडून येतील? हो म्हणजे आलेच पाहिजेत आणि येणार बी। महेंद्र सरोदे, हो ते सुद्धा निवडून येणार, ओके, बिकॉज ते बी एक चांगले शिक्षक आहेत, त्यांचा बी म्हणजे चांगला एक्सपिरियन्स असं म्हणजे शिक्षकांच्या बाबतीत की कसं डेव्हलपमेंट आणायचं कसं काय, त्यामुळे त्यांना बी निवडून आपण आणलंच पाहिजे। ममताताई शिवतारे आणि विजय बापूंच्या बाबतीत जे आमदार आहेत प्रेझेंट आमदार, काय वाटतं तुम्हाला? हो म्हणजे दोघांच्या बाबतीत तुमचं मत काय? म्हणजे हो ते बी म्हणजे चांगले आमदार म्हणून सुद्धा एक चांगले म्हणजे होते आणि आहेत बी, आणि म्हणजे ते म्हणजे त्यांचं विजन म्हणजे पूर्ण करतील जे डेव्हलपमेंटच्या बाबतीत आहे। अच्छा अच्छा, त्यामुळे तुमचं मत कुणाला? माझं मत शिवसेनेला। ओके, धन्यवाद दादा, थँक्यू। आपल्याबरोबर या ठिकाणी मतदार भगिनी आहेत। ताई नमस्कार, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव निलोफर मुलानी। अच्छा, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी नगर परिषदेवर कुठल्या पक्षाचा झेंडा फडकेल? मला तर असं वाटतं की धनुष्यबाण निवडून येणार आहे। ओके, तुमच्या प्रभागामधले जे उमेदवार आहेत राहुल पवार आणि जयश्री कडाळे यांच्या बाबतीत तुमचं मत काय? राहुल पवार सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर ते एक चांगले धडाडी युवा नेते आहेत आणि त्यांची पण कामगिरी खूप चांगली आहे। आणि जयश्रीताई कडाळेंबद्दल सांगायचं झालं तर जयश्री ताई कडाळे यांनी महिला सक्षमीकरणासाठी बऱ्याचशा चांगल्या अशा कामगिरी निभावलेल्या आहेत, तर मला असं वाटतं की त्यांना चांगल्या प्रकारे मत भेटतील। तुमच्या प्रभागामध्ये जे ड्रेनेज लाईन असेल, स्ट्रीट लाईट असेल, जे पिण्याचे पाणी, आरोग्याचा प्रश्न, आरोग्याचे जे काही विविध योजना आहेत ते कुणाच्या माध्यमातून काय पार पडल्या? इथे जेवढ्या काही अशा सुविधा आहेत त्या सुविधा जयश्रीताई कडाळे आणि म्हणजे जे शिवसेनेचे नेते आहेत, युवा नेते, यांनी चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये कामगिरी केली आहे। विजय बापू शिवतारे ममताताईंच्या बाबतीत तुमचं काय मत? विजय बापू शिवतारे आणि ममताताई तर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये कामगिरी निभावलेली आहे। ओके, त्यामुळे तुमचं मत? माझं मत तर धनुष्यबाणालाच। ओके, धन्यवाद।